दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय नाव आहे आपलं? मी महेंद्रसिंग राजपूत, मुरंबा. बुरंब्यावरून आले. बरं, पाहिलं का विजेता कापूस वाण? हो, चांगला आहे. काय चांगलं वाटलं बरं विजेतामध्ये? कापूस बोंड चांगले आहे त्याचे. इतर वाणांची कवडी निघते, याची कवडी दिसत नाही. म्हणजे गुलाबी बोंडळीचा धोका बिलकुल नाही है ना. चांगला एकदम गुणवत्तेचा चांगल्या क्वालिटीचा कापूस आहे विजेतामध्ये, है ना. तुम्ही किती एकर कापूस लावता? माझा 7 एकर आहे यावर्षी. आता बाकी पण तुमचे वाणं लावलेले तुम्ही शेतामध्ये तुमच्या, हो. तर त्या वाणांमध्ये विजेतामध्ये काय फरक आहे मग? विजेता चांगली आहे. चांगली आहे, है ना. म्हणजे लवकर येणारा कापूस वाण आहे, कमी फवारणीमध्ये येतो, कमी फवारणीमध्ये. आणि क्वालिटी बघा, बुडापासून शेंड्यापर्यंत एक सारखे बोंड 5-5 पाकळ्यांचे फुटलेले आहेत, है ना. वेचायला बी एकदम सोपा आहे, वजन बी चांगलं आहे, झडता पण याला 38% पेक्षा जास्त आहे. चांगला म्हणजे बाजार भाव बी जास्त मिळेल तुम्हाला. आवडला मग? हो, चांगला आहे. हा, किती एकर लावणार मग येणाऱ्या वर्षी विजेता? पूर्ण विजेताच लावू. विजेता लावणार, है ना. आणि आपल्या नातेवाईकांना, दोस्त मित्रांना सांगाल का? हो, नक्कीच, है ना. बघून घ्या तुमच्या मोबाईल मध्ये, तुम्ही पण व्हिडिओ काढून गावातल्या ग्रुपवर टाका. काय हरकत नाही. हा. दादा नमस्कार. तुमचा परिचय? उत्तम सिंग तोडा. कसं दादा वाटलं विजेता? विजेता चांगली आहे सर. गुलाबी बोंडळी नाही, गुलाबी बोंड वगैरे नाहीये. हा, कापसाचा बोंड मोठा आहे, 5 फटल्याचा बोंड आहे. वेचायला चांगली आहे आणि तिच्यावरती व्हरायटीवरती लव आहे, चांगली व्हरायटी. आणि तुमचं रब्बीसाठी दुसरा मका हरभरा पेरण्यासाठी योग्य आहे, है ना. रब्बीचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेळेत तुमची पेरणी होईल, है ना. सांगा दादा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विजेता.